पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री गुरु हे आईला सांगू लागलेले आहेत की हे आई, आता तू आम्हाला निरोप दे। हे शरीर अशाश्वत आहे आणि या जीवित्वाचा काय भरवसा आहे। आणि म्हणून एखादा जर चिरंजीव असेल तर मग त्याला बरी अशी बुद्धी सुचली जाते। अनित्य हे देह वैभव आहे, याचा काही भरवसा नाही। देह हा क्षणभंगूर आहे, तो कधी स्थिर नाही। आणि म्हणून जोपर्यंत शरीर दृढ आहे, चांगला आहे, तोपर्यंत पुण्यमार्ग करावा, पुण्यमार्गानं वागावं। ज्या वेळेला मृत्यूला जिंकता येतं त्यानंच हे शरीर नित्य आहे असं म्हणावं। आणि म्हणून तुझा जो उपदेश आहे त्या उपदेशानं मला असं वाटतंय की मग पुढे धर्म करावा। अहोरात्री हे आयुष्य एका क्षणानं कमी होत चाललेलं आहे। आणि म्हणून लहान वयापासूनच धर्म करावा, लहान वयापासूनच परमार्थ करावा। जसा सूर्य चालतो त्या निमिषानं एका क्षणानं आयुष्य कमी होत जातं। सूर्य हा एका क्षणामध्ये 22,000 गावं एवढं मार्गक्रमण करतो। आणि तशाच पद्धतीनं आयुष्य जे आहे ते अतिशय वेगामध्ये कमी होत जातं। अतिशय थोड्या पाण्यामध्ये असलेला मासा आणि त्या माशाचं जसं आयुष्य तसं हे माणसाचं अल्प आयुष्य आहे। जोपर्यंत प्राण आहे, जोपर्यंत शरीर दणकट आहे, तोपर्यंतच धर्म करावा, तोपर्यंतच परमार्थ करता येईल, तोपर्यंतच तीर्थयात्रा करता येईल। या पृथ्वी तलावरती जर पाऊस नाही पडला तर पाणी कसं प्राप्त होणार आहे। हे पाऊस हा एखाद्या वृक्षावरती पडला तर ते पाणी काय होतं, त्या पानावरून वरगळून त्या पानाच्या टोकावरती येतं, पण ते तिथं स्थिर राहत नाही, ते गळून पुन्हा जमिनीवरती पडतं। आणि तशा पद्धतीनं या शरीराची अवस्था आहे। हे शरीर स्थिर नाही। जोपर्यंत तारुण्य आहे, म्हातारपण आणि मरण हे पुढं निश्चितपणानं ठरलेलं आहे। आणि म्हणून याच्यासाठीच या देहावरती कधीही विश्वास ठेवू नये। या देहाच्या अंती मृत्यू आहे, म्हणून तात्काळ धर्माच्या मार्गाला लागावं। पिकलेलं पान वृक्षावरती आहे, पण ते सूक्ष्मपणानं गळून पडतं। तसा या शरीराचा भरवसा कधी गळून पडेल हे सांगता येत नाही। एखादा पुरुष कालांतरानं तो द्रव्य साठवून ठेवतो, पण तशा पद्धतीनं आपलं जे धर्मकार्य आहे ते हळूहळू त्याचा साठा करावा, पुण्याचा साठा करावा। पण शेवटी धनसंचय करणाऱ्याला एक दिवस यम घेऊन जातो। जशा सर्व नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्या परतून पुन्हा माघारी येत नाहीत, तसं आयुष्य सरलं की पुन्हा ते आयुष्य मिळत नाही। दिवस रात्र निघून जाते। आणि म्हणून जे कुणी लोक पुण्य करतील तेच पुण्यवान आहेत। जे धर्म करणार नाहीत, जे भक्ती करणार नाहीत, जे पुण्य करणार नाहीत, जनावरांमध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीच बदल नाही। ज्या दिवशी पुण्य नाही त्या दिवशीचा दिवस हा फुकट गेला। त्या दिवशी
ज्या दिवशी करुणा नाही त्या दिवशी दिवस फुकट गेला, म्हणून तात्काळ पुण्याचरण करावं. मुलं, बायको, धन आणि सगळे नातेवाईक याच्यासाठीच मी जन्माला आलो असं जो मानतो आहे त्याच्यामध्ये आणि जनावरांमध्ये काहीसुद्धा बदल नाही. जसं सुसर मनुष्याला भक्षण करते तशाच पद्धतीनं या शरीराला वार्धक्य येतं, म्हातारपण येतं. याप्रमाणे तारुण्यपणामध्ये पुण्य प्राप्त करावं, विद्वत्ता प्राप्त करावी आणि मग आम्हाला हे जननी आता तू जाऊ दे असं श्री गुरु आईला म्हणू लागलेले आहेत. जो यमाचा इष्ट असेल, ज्याला यमाची गोडी असेल त्यानंच या शरीरासाठी हट्ट करावा आणि म्हणून अमरत्व पाहिजे असेल तर त्यानं धर्म करावा, धर्म कार्य करावं. संसार म्हणजे स्वप्नासारखा आहे. जसं मोगऱ्याचं फूल ते काय होतं, वाळल्याप्रमाणे होतं आणि तशा पद्धतीनं देह हा त्याची अवस्था होते. जशी वीज चमकते आणि ढगामध्ये गुप्त होते त्या पद्धतीनं हा देह हे शरीर स्थिर नाही. अशा नाना पद्धतीनं आई आणि वडील यांना श्री गुरु बोध करू लागलेले आहेत. सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागलं. म्हणू लागले, हे बाळ केवढं ज्ञान सांगू लागलेलं आहे. असं मुलाचं बोलणं ऐकल्याच्या नंतर आई त्याला नमन करू लागलेली आहे. म्हणू लागलेली आहे, हे देवा, तू सर्व ज्ञान मला सांगितलं गेलेलं आहे, पण माझी एक विनंती आहे, ऐक. तू हे सगळं निरूपण मला सांगितलेलं आहे. तू सांगितलं की तुला अजून 4 मुलं होतील, पण त्याच्यावरती माझा विश्वास नाही. तूच आमचा पुत्र कुलदैवत आहेस. जोपर्यंत एक मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत तू माझ्याजवळ राहावं आणि त्याच्यानंतर मग तू खुशाल जावं असं आई बोलू लागलेली आहे. माझं वचन हे सत्य आहे आणि तू जर आता माझं बोलणं न मानून निघून गेलास तर माझा तात्काळ प्राण निघून जाईल. हा माझा निश्चय. पुत्रा, तू आम्हाला पुत्र नाही तर आमचा कुळदैवत आहेस. हेच सत्य बोल आमचे आहेत आणि हेच वचन आमचं तू सत्य कर असं आईचं बोलणं ऐकलेलं आहे. श्री गुरु हसू लागलेले आहेत आणि आमचा बोल सत्य कर हे वाक्य निर्धाराचं आहे. त्याच्यामुळं तुला 2 पुत्र होतील. मग त्याच्यानंतर तू मला अतिशय आनंदानं निरोप द्यावा. मग मात्र ही आई, मी इथं राहणार नाही, तीर्थयात्रेला निघून जाईन. हे बोलणं मात्र तू सत्य कर. मग त्याच्यानंतर 1 वर्षभर मी इथं राहीन. तुझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग मला जाण्यासाठी आज्ञा दे. असं बोलून श्री गुरु जे आहेत अतिशय प्रेमानं वर्षभर तिथं राहिले. वेदांचा अभ्यास केला, शिष्यवर्ग मिळवलेला आहे. नगरीमधले सगळे लोक आश्चर्य करू लागले आणि म्हणू लागले की नवल झालेला आहे. बाळ हे 7 वर्षाचं आहे आणि 4 वेद सांगू लागलेला आहे. विद्वजन विद्यार्थी हे 3 वेळेला शिक्षणासाठी त्यांच्याकडे येऊ लागलेले आहेत. 6 शास्त्र म्हणू लागले. जे 6 शास्त्री ब्राह्मण होते ते सुद्धा त्यांच्याकडे शिकायला येऊ लागले. अशा पद्धतीनं त्या घरी अतिशय प्रेमानं श्रीगुरू राहिले. आई गरोदर झाली, तिला अतिशय आनंद झाला आणि मग ती नित्य नियमानं मुलाची पूजा करू लागली. देव मानून आपल्या हाताला ठेवा लागलेला आहे आणि अतिशय आनंद तिला झाला. 9 महिने पूर्ण होताच माता प्रसूत झाली आणि तिला 2 मुलं झाली, जुळी मुलं झाली. अतिशय सुंदर अशी बालक जन्माला आली. मुलं झाली म्हणून आई वडिलांना अतिशय आनंद झाला आणि आशीर्वाद देऊ लागलेले आहेत. म्हणू लागले
देवाचं जो आशीर्वाद आहे तो कधीच खोटा नाही, तो सत्य आहे. याच्यासाठी गुरुवचन हे सर्वांनी सत्य मानावं. जसं अंतःकरणामध्ये असेल तसंच घडून येईल. अशा पद्धतीनं 1 वर्ष आणि 3 महिने राहिल्याच्या नंतर ती माता जी आहे ती श्रीगुरूच्या जवळ आलेली आहे. श्रीगुरू त्यांना विचारू लागलेले आहेत की हे आई, आता तू माझं बोलणं ऐक. तुझी मनोकामना पूर्ण झालेली आहे. 2 मुलं तुला झालेली आहेत आणि ती दोन्ही मुलं पूर्ण आयुष्य आहे, दीर्घ आयुष्य जन्मलेली आहेत. अजून 2 मुलं तुला होतील, त्याच्यानंतर 1 मुलगी होईल. तुम्ही अत्यंत सुखामध्ये राहाल, तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल. तरी हे माते, आता मला जाण्यासाठी निरोप दे. मी आता जातो. तुम्ही आनंदानं इथं वास्तव्य करावं. आणि मग अशा पद्धतीनं आईवडिलांना प्रसन्न केलेलं आहे. त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. स्वामी आमची कुळदेवता आहे आणि मग आम्ही बोलायला अशक्यता काय आहे. आम्हाला स्वरूपाचं ज्ञान नाही, आम्ही काय ओळखलं नाही, माया मोहानं आम्ही वेष्टून गेलेलो होतो. हे गुरुवर्या, तुमचा महिमा आम्हाला कळाला नाही. माया मोहानं प्रपंचामध्ये हे गुरुवर्या तुम्हाला आम्ही मुलगा मानलं. एका वेळेला निष्ठुर बोललो. तरी हे स्वामी तुम्ही आम्हाला क्षमा करा. असं म्हणून सहभोजन आणि इतर वेळेला तुम्हाला आम्ही त्रास दिला, कडेवरती उचलून घेतलं नाही. तरी हे स्वामी आपण मला क्षमा करा. आमच्या वंशाचे तारक तुम्हीच आहात. असं म्हणून विनवणी करू लागलेले आहेत. प्रदोष पूजा आमची फळाला आलेली आहे असं म्हणू लागले. आता आम्हाला काय गती आहे हे गुरुमूर्ती स्वामी सांगा. जन्म मरणाची येरजार कशा पद्धतीनं सुटेल. जशी गंगा आळशावरती तिनं प्रसन्न व्हावं आणि तिनं सर्वांना पावन करावं. उभय कुळ 42चा उद्धार व्हावा. आणि म्हणून महाधुरंधर अशा महाभयंकर या संसारामध्ये हे गुरुया तुमचं दर्शन झालेलं आहे. तरी आमचे ही मुलं जी आहेत या मुलांच्यावरती आशीर्वाद असावा असं आईवडिलांचं बोलणं ऐकलेलं आहे. श्री गुरु आपण त्यांना सांगू लागलेले आहेत, ज्या ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये माझं स्मरण होईल, स्मरण झाल्याबरोबर तात्काळ मी तुमच्या जवळ येईन. त्याच्यामुळं तुम्ही काहीसुद्धा चिंता करू नका असं म्हणून वचन देऊ लागले. आणि 1 कन्या आणि 3 पुत्र अशा पद्धतीनं हे भवानी माते तुमचं दैन्य सगळं नाहीस होईल आणि सदा तुम्ही श्रीमंतीमध्ये तुमचं आयुष्य घालवाल. जन्मांतरामध्ये ईश्वराची पूजा केलेली, प्रदोषाच्या दिवशी महादेवाचं केलेलं पूजन आणि त्याचं हे महिमान आहे. जन्मोनजन्मी ऐश्वर्ययुक्त धनसंपत्तीयुक्त आनंदानं तुम्ही राहाल. या जन्मामध्ये सौख्य प्राप्त होईल आणि मृत्यूच्या नंतर परलोकाच्या ठिकाणी स्वतः महादेव शंकर पूजा करतील. तुम्हाला पूर्ण पुनर्जन्म दुसरा जन्मच होणार नाही. तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. हे माते, तू महादेवाची आराधना केलेली आहे आणि म्हणून तर आमचा अवतार झाला. तुझी इच्छा पूर्ण झाली. तरी हे माते, तू आता आम्हाला निरोप दे. पुन्हा तुम्हाला दर्शन किती वर्षांनी होईल तर 30 वर्षांनी मी परत तुम्हाला दर्शन देईन. आता बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी जाऊन मला सिद्धांचं दर्शन घ्यायचं आहे.
अशा पद्धतीनं तिथून निरोप घेतलेला आहे. आणि श्रीगुरु सहजरीतीनं तिथून निघाले. सगळे नगरामधले लोक आई वडील बोळवण करण्यासाठी जाऊ लागलेले आहेत. सगळे नर नारी लोक म्हणू लागले की ब्रह्मचारी तपाला निघालेले आहेत. हे अवतारी पुरुष आहेत, पण मनुष्य देहामध्ये आलेले आहेत. एक म्हणू लागलेले आहेत, काय नवल आहे, बाळ तपाला निघालेलं आहे. आणि आई वडील मात्र अतिशय कौतुकानं त्याला निरोप देत आहेत. कसं यांचं अंतःकरण आहे, दगडासारखं यांचं अंतःकरण आहे. मन किती निष्ठुर कठीण केलेलं आहे. आणि बाळाला निरोप देऊ लागलेले आहेत. एक म्हणू लागलेला आहे, हे बाळ नाही, हे वंद्य असा महादेवाचा अवतार आहे, वंद्य असा देव आहे. आणि म्हणून निश्चळ असा अनुमान करू लागलेले आहेत. वेद यांच्या मुखातून निघू लागलेले आहेत. 7 वर्षाचं बाळ वेद बोलत आहे, हे काही मनुष्याच्यानं होत नाही असं साधूजन बोलू लागलेले आहेत. असं त्याला बोलून साष्टांग नमन करू लागलेले आहेत. नाना पद्धतीनं स्तोत्र वचन त्यावेळेला बोलू लागले. सर्वांना नमन केलेलं आहे. आणि मग लोक आपापल्या घराकडं निघून आले. पुढे आई वडील पुत्राच्या बरोबर बोळवण करण्यासाठी जाऊ लागलेले आहेत. त्याच वेळेला निजरूप जे आहे ते निजरूप दत्त महाराजांनी श्री गुरूंनी आईला दाखवलं. श्रीपाद वल्लभ दत्तात्रेय असं ते सगुण साकार रूप आईला आणि वडिलांना दाखवलं. त्रिमूर्तींचा अवतार नरहरी रूप दाखवलं गेलेलं आहे. त्याच रूपामध्ये कर्पूर गौर महादेव, विष्णू भगवंता आणि ब्रह्मदेव त्रिदेवांचं त्रिमूर्तींचा अवतार पाहिलेला आहे. श्रीपाद वल्लभ दत्तात्रेयांना पाहिल्याबरोबर त्या दोन्ही आईवडिलांनी साष्टांग नमन केलं. जय जय जगद्गुरू त्रिमूर्तींचा अवतार, आमचे थोर पुण्य होतं म्हणून हे गुरुराया तुमचे पायाचं दर्शन झालं. तू या विश्वाला तारक आहेस, आमचा उद्धार केला गेलेला आहे, पुन्हा आम्हाला परत दर्शन द्यावं असं म्हणून नमस्कार करू लागले. असं म्हणून आईवडिलांनी पायावरती माथा ठेवलेला आहे. श्री गुरुरायांनी त्यांना आलिंगन दिलं. अतिशय प्रेमानं संतोष पावले गेलेले आहेत. आणि मग श्री गुरूंनी अतिशय प्रेमानं त्यांना अतिशय प्रीतीनं आश्वासन दिलं की मी तुम्हाला पुन्हा दर्शन देईन. अशा पद्धतीनं सांगून त्याच वेळेला निरोप घेतला. आणि ते आई वडील पुन्हा परतून घरी गेले. स्वतःच्या घरी आले गेलेले आहेत. वरदमूर्ती श्री गुरु तिथून बद्रिकाश्रमाकडे जाण्यासाठी निघाले. त्याच वेळेला काशी क्षेत्र आनंदवनामध्ये येऊन पोचले. अविमुक्त वाराणसी पुरी हेच काशी, थोर असं क्षेत्र या चराचरामध्ये विश्वामध्ये आहे, जिथं विश्वेश्वर स्वतः वास्तव्य करून आहे. आणि तिथं त्या ठिकाणी श्री गुरु शिरोमणी अनुष्ठान करू लागलेले आहेत. विश्वेश्वरांचं दर्शन पूजा करू लागले. या पद्धतीनं त्या ठिकाणी क्वचित काळ झाल्याच्या नंतर अष्टांग योगाची तपश्चर्या करू लागले. त्या काशीनगरामध्ये अनेक तपस्वी होते, संन्यासी होते, अवधूत होते आणि ते तप करू लागलेले होते. त्याच्यामध्ये श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरे त्यांना पाहिलं गेलेलं आहे. आणि मग इतर दुसरे जे ते नवल करू लागलेले आहेत, मनात म्हणू लागलेले आहेत की हा ब्रह्मचारी पहा कशा पद्धतीनं तप करतो आहे, कसं वैराग्य याच्याजवळ ठसावलं गेलेलं आहे.
निर्दोषयुक्त असं तप करतो आहे. शरीर स्वार्थ याच्याजवळ नाही. हाच योगी संन्यासी आहे. त्रिकाळ स्नान मणिकर्णिकेमध्ये स्नान करतो आहे असं अमित स्तोत्र याच्या मुखातून निघत आहे. म्हणून सगळे संन्यासी दर्शनाला येऊ लागले. त्या सर्वांच्या मध्ये एक वृद्ध असे यती होते आणि त्यांचं नाव कृष्ण सरस्वती. ते केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी होते आणि त्यांना पाहिलेला आहे. स्नेह भाव निर्माण झालेला आहे. आणि मग यतीश्वराला म्हणू लागलेले आहेत की हा नर नाही, हा मनुष्य नाही, तर हा ब्रह्मचारी अतिशय तापसी असा अवतार पुरुष विश्ववंद्य आहे. आम्हाला आता वार्धक्य पण आलेलं आहे आणि त्याच्यामुळं याला वंदन करताना विशेषपणानं हा संन्यासी आहे. म्हणून मी यांना नमन करतो आहे. जे मूर्ख लोक असतात ते मूर्ख लोक निंदा करत असतात. वय अतिशय लहान आहे असं तुम्ही समजू नका. तुम्ही सगळेजण यांना नमन करा. ही प्रख्यात अशी त्रिभुवनामधली मूर्ती आहे. आम्हाला सुद्धा वंद्य आहे. या कारणानं आम्ही याला परोपकारासाठी विनंती करू आणि सर्वांना संन्यास दिल्यानंतर त्यांची मती स्थिर होईल. लोक अनुग्रहाच्या निमित्तानं हा समर्थ असा गुरु आहे. याच्या दर्शन मात्रानं जे पापी आहेत ते सुद्धा पुण्यवान होत आहेत. याचसाठी या बालकाला आम्ही विनंती करू की संन्याशाने आश्रम घ्यावा, पूजा करून एक भावानं. आणि म्हणून त्यांच्या जवळ आले. मग मुनी सगळेजण विनवणी करू लागलेले आहेत की हे तपस्व्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या आमची विनंती तुम्ही ऐका. लोक अनुग्रहा कारण तुम्ही आता संन्यास घेतलेला आहे. आमच्यासाठी आम्हाला उद्धार करण्यासाठी आमची पूजा मान्य करावी. या कलियुगामध्ये संन्यास म्हणून निंदा करणारे जे लोक आहेत त्यांची स्थापना या भूमीवरती करणारा कोण दिसेल? यज्ञदान करणं, यज्ञामध्ये मांस टाकणं, संन्यास घेणं हे अतिशय दूषण आहे. त्याच्यानंतर श्राद्धाच्या दिवशी मांसाचा उपयोग करणं, नवरा मेल्यानंतर दिराकडून पुत्रप्राप्ती करून घेणं हे या कलियुगामध्ये वर्ज्य सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून या कलियुगात निषिद्ध असं लोकांनी सांगितलेला संन्यास मार्ग हा सिद्धांत वेदसंमत अतिशय प्रख्यात आहे. पूर्वी असं वर्तमान लोकांनी निषिद्ध केलं. शंकराचार्याचा अवतार झाला आणि त्यांनी स्थापना केली. त्याच्यानंतर इतके दिवस हा चालत आलेला संन्यास मार्ग आहे. या कलियुगामध्ये कली प्रबळ झाला आणि पुन्हा लोक निंदा करू लागले. आश्रमाचा उद्धार सर्व जनांच्यावरती उपकार करण्यासाठी कृपासागर म्हणून सगळे मुनीश्वर आहेत अशी त्यांची विनंती ऐकून गुरुमुनी आश्रम घेऊ लागलेले आहेत. वृद्ध कृष्ण सरस्वती आणि त्यांच्यापासून अनुग्रह घेऊ लागले. असं म्हणून सिद्धमुनी नामकरणीला सांगू लागलेले आहेत. नामकरणी म्हणू लागलेला आहे, हे सिद्धमुनी माझ्या मनामध्ये एक संदेह आहे. तो संदेह म्हणजे हे कृपामूर्ती गुरुवर राया. आपण म्हणतात की श्री जगद्गुरू याच्यासाठी आणि एक गुरु झाला, त्रिमूर्तीचा अवतार, आणि त्यांना गुरु कसा झाला. त्यावेळेला सिद्ध शिष्याला सांगू लागलेले आहेत त्यांची स्थिती कशी. पूर्वी प्रभुरामचंद्रांचा अवतार झाला आणि त्या प्रभुरामचंद्रांनी वशिष्ठ ऋषीकडून अनुग्रह घेतला. 8वा अवतार कृष्णाचा झाला. सांदीपनी गुरूंच्याकडून
8व्या अवतारामध्ये अनुग्रह घेतला, त्याच्यामुळं मनुष्य अवतारामध्ये आल्याच्या नंतर, मनुष्याच्या देहामध्ये आल्याच्या नंतर तसं वागावं लागतं. या कारणानं श्री गुरुमूर्तींनी कृष्ण सरस्वती यांना गुरु केलं. पुष्कळ काळाचा वयोवृद्ध येते होते म्हणून त्यांना गुरु केलं. शिष्य सिद्धांना विचारू लागलेला आहे की स्वामी आपण या कथेचं निरूपण केलं. वृद्ध कृष्ण सरस्वती गुरु केले म्हणून समस्त यतीश्वर तिथं एकवटले गेलेले आहेत आणि त्यांना बहुमान दिला. कृष्ण सरस्वती पूर्वी कोणाचे गुरु, त्यांचं मूळपीठ कसं, ते सर्व विस्तारून आम्हाला निरूपण करावं, कृपेनं सांगावं असं माझ्या मनामध्ये आलेलं आहे आणि तेच आपण निरूपण करावं. ज्या योगे करून माझं मन प्रसन्न होईल असं शिष्यानं विनवल्याच्या नंतर सिद्ध विस्तारानं मूळपीठ अत्यंत जी गुरुची कथा आहे ती गुरु परंपरा सांगू लागलेली आहे. मूळपीठ शंकर, त्याच्यानंतर विष्णू, त्याच्यानंतर 4 मुखाचा ब्रह्मदेव हे गुरुपीठ आहे. त्याच्यानंतर वशिष्ठ ऋषी हे ब्रह्मदेवाचे शिष्य झाले. तिथून पराशर मुनी, त्यांचा शिष्य व्यास हे थोर अवतार विष्णू भगवंताचे. त्या व्यास महाराजांच्या पासून शुक महाराजांच्या पासून गौडपाद आचार्य आणि आचार्यांच्या पासून गोविंद, त्या गोविंदांच्या पासून आचार्य शंकर झाले. विश्वरूपवर्या ज्ञान बोध पर्वत असावा तसा ज्याचा शिष्य हा सिद्धगिरिया, पुढे सिद्धगिरियाच्या पासून ईश्वर तीर्थांचा शिष्य नृसिंहतीर्थ, नृसिंहतीर्थांचा शिष्य विद्यातीर्थ, विद्यातीर्थांचा शिष्य शिवतीर्थ, शिवतीर्थांचा भारतीतीर्थ, अशी गुरु परंपरा. मग त्यांच्यापासून विद्यारण्य शिष्य झाला. त्यांच्यापासून श्रीपाद मुनी हे शिष्य झाले आणि विद्यार्थी तीर्थ हे पुढे झाले. त्यांचा शिष्य मलयानंदाचा देवतीर्थ आणि देवतीर्थांचे सरस्वती वृद्ध. तिथून सरस्वती यादवेंद्र हे गुरुपीठ आणि यादवेंद्र मुनींचा शिष्य जे कृष्ण सरस्वती विशेष रूपानं पुष्कळ काळाचे संन्यासी होते आणि तेच श्री गुरूंचे गुरु झाले. श्री गुरूंनी त्या कृष्ण सरस्वतींच्याकडून अनुग्रह घेतला. या पद्धतीनं श्री गुरुनाथ चतुर्थ आश्रम संन्यास मार्ग स्थापन केला आणि तेच नृसिंह सरस्वती या नावानं विख्यात झाले. समस्त वेदांचा अर्थ श्री गुरुनाथ सांगू लागले म्हणून सर्व त्या काशीपुरीमध्ये त्यांना वंदन करून लागले. अतिशय गहन अशी ख्याती झाली. त्या वाराणसी क्षेत्रामध्ये, काशी क्षेत्रामध्ये सगळे जे येते होते ते श्री गुरूंची सेवा करू लागले. मग तिथून पुष्कळ शिष्य घेऊन उत्तरेच्या बाजूला बद्रिकाश्रमामध्ये अनंत तीर्थ पाहण्यासाठी श्री गुरु निघाले. त्याच्यानंतर मेरू पर्वताला उजवी प्रदक्षिणा घातलेली आहे आणि नवखंड पृथ्वी जी आहे ती तीर्थ पाहण्यासाठी यात्रा करण्यासाठी जाऊ लागलेले आहेत आणि हा विस्तार अतिशय मोठा आहे. शिष्याला सिद्ध सांगू लागलेले आहेत आणि सर्व तीर्थयात्रा करत असताना बरोबर पुष्कळ शिष्य श्री गुरूंच्या बरोबर आहेत. हे पृथ्वी प्रदक्षिणा करू लागलेले आहेत आणि अशा पद्धतीनं गंगा आणि समुद्र यांचा संगम जिथं आहे त्या गंगासागराच्या ठिकाणी आले. सिद्ध नामधारकाला सांगू लागलेले आहेत की सर्व तीर्थ सांगितले तर ग्रंथाचा पुष्कळ मोठा विस्तार होईल, म्हणून अतिशय थोडक्यामध्ये मी तुला सांगितलेलं आहे. सर्व महिमा
सांगण्याची शक्ती आमच्याजवळ कुठं आहे? अनंत महिमा त्रिमूर्तींचा आहे. म्हणून हे गुरुचरित्र ऐकावं. गंगासागराच्या जवळ तटाक यात्रा आणि तेच देव प्रयाग स्थानी गुरुराव तिथं येऊ लागले. त्याच ठिकाणी गुरु आणि आले. एक ब्राह्मण माधव नावाचा तोच माधव नामा श्री गुरूंना भेटले. ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञानाचा त्या माधव नामाला श्री गुरूने उपदेश केला. चतुर्थ आश्रम जो संन्यास आश्रम आहे तो त्याला त्याने दिला. नाव माधव सरस्वती असं त्या शिष्याचं ठेवलं. त्याच्यावरती अतिशय प्रेम. शिष्यामध्ये श्रेष्ठ असा शिष्य सिद्ध नामधारकांना सांगू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं पुष्कळ शिष्य श्री गुरूंचे झाले. या सगळ्या शिष्यांची, सगळ्या संन्याशांची नावे तुला सांगण. एक चित्त देऊन ऐक. गंगाधराचे नंदन आणि तेच कामधेनू ही गुरुचरित्र कथा सांगू लागलेले आहेत. हे ऐकल्याच्या नंतर महान असं ज्ञान प्राप्त होऊन धर्मार्थ कामानी मोक्ष चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गुरुं परंपरा कथनम नाम द्वादशोऽध्याय. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. श्री नवनाथ महाराज की जय.